घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया. आता आपण इथे पाहिलेलं आहे की मास्कमॅन हा दागिने घेऊन पळून जातो. त्याबरोबर आता ऋषिकेश आणि जानकी उठलेले असतात. कपाट सगळं अस्ताव्यस्त उघडं बघून जानकीला आश्चर्य वाटतं. ती लगेचच पुढे सरसावते आणि ऋषिकेश, हे सगळं काय आहे? अहो, आपल्या कपाटातले पैसे दागिने सगळं गायब आहे. ऋषिकेश, अहो म्हणजे इथे चोर आला होता. ऋषिकेश, चोर चोर असं ती म्हणायला लागते. त्याबरोबर आता दुसरीकडे इथे खोलीमध्ये पाणी नेण्यासाठी आलेल्या मायाला मास्कमॅन धडकतो. माया मास्कमॅनकडे बघतच राहते. तर वरून आता ऋषिकेश ओरडतो, चोर चोर पकडा त्याला, चोर चोर पकडा पकडा. आणि ऋषिकेश व जानकी खोलीच्या बाहेर जायला लागतात. आता ऋषिकेशचा आवाज ऐकून लगेचच माया मास्कमॅनच्या मागे धाव घेते आणि हे चोर चोर कोण आहे तू, थांब थांब असं ओरडत ती बाहेर जाते. आता मास्कमॅन पुढे पुढे पळत असतो आणि माया ही त्याच्या मागे मागे पळत असते त्याला पकडण्यासाठी. आता माया ही त्याच्या खूप जवळ पोहोचलेली असते. तोपर्यंत घरातले इतर सगळे सदस्यसुद्धा बाहेर आलेले असतात आणि आता सगळे बाहेर आल्याच्या नंतर विचारायला लागते, आजी अरे काय झालं, काय घडलं, कोण गेलं पुढे, तो का बाहेर गेला? त्याबरोबर जानकी सगळ्यांना सांगत असते की चोर आला होता आपल्या घरामध्ये, त्याने आपले सगळे पैसे आणि दागिने चोरले आहेत. त्याबरोबर आता इकडे सौमित्र, सारंग, ऋषिकेश सगळेच जण आता मास्कमॅनच्या पाठी पळालेले असतात. तर माया ही सगळ्यात पुढे असते. आता इथे ऐश्वर्या आणि तिचे वडील हे दोघंही जण एका ठिकाणी गाडीमध्ये बसलेले असतात. आता वाट सुमसाम असल्यामुळे तिचे वडील विचारतात, काय ग ऐशू, आपण या ठिकाणी कशाला आलोय, इथे आपलं काय काम आहे, ते सुद्धा यावेळी? त्यावर ऐश्वर्या तिच्या वडिलांना सांगते, डॅडा आपण त्या जानकीच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्यासाठी इथे आलो आहोत. त्यावर तिचे डॅडा विचारतात, काय जानकीच्या स्वप्नांची राख रांगोळी? हे बघ ऐशू, जरा कळेल अशा स्पष्ट भाषेत बोलशील का, म्हणजे मलाही समजायला जरा सोपं जाईल. त्याबरोबर आता ऐश्वर्या ही त्यांना सांगत असते, डॅडा मला आजींकडून असं कळालेलं आहे की त्या जानकीने आता घरातले तिचे सगळे दागिने वगैरे विकून काहीतरी पापडा वगैरेचा धंदा, मसाल्यांचा धंदा सुरू करायचं ठरवलेलं आहे. तर मग आपण तेच उद्ध्वस्त करायला आलेलो आहे. त्याबरोबर आता इथे मास्कमॅन पळत असतो आणि मागे त्याच्या पळत असते माया आणि ही गोष्ट बघते ऐश्वर्या. आता ऐश्वर्या विचार करते, अरे हा मास्कमॅन काय करतो इथे? आता ती येऊन लपून बघत असते. इतक्यात माया खाली पडते. मास्कमॅन मागून येऊन मायाला उठवतो आणि पुढे परत पळून जातो. मायाने पकडलं का नाही याला, हिने याला का जाऊ दिलं? नक्की या मास्कमॅनचं आणि मायाचं काय नातं आहे? नाही, जर हिला दागिने वाचवायचे होते तर मग हिने याला जाऊ का दिलं? आणि जर ही पडली तर याने मागे येऊन पुन्हा हिला उठवलं का? नाही नाही नाही, नक्की काहीतरी गडबड आहे. हा मास्कमॅन आणि ही माया यांचं काहीतरी सुरू आहे. काय ते शोधून काढायला हवं असा विचार आता ऐश्वर्या करते. तर तोपर्यंत त्या ठिकाणी ऋषिकेश हा पोहोचलेला असतो. आता ऋषिकेश मायाला विचारतो, माया सापडला का गं तुला तो मास्कमॅन? त्याबरोबर माया म्हणते, नाही, मी खरोखर खूप प्रयत्न केला त्याला पकडण्याचा, पण मला नाही सापडला तो. तोपर्यंत त्या ठिकाणी सारंग आणि सौमित्र दोघंही आलेले असतात. सारंग म्हणत असतो, दादा अरे आपण इथे असं थांबून चालणार नाही. त्या मास्कमॅनने आपले सगळे दागिने, सगळे पैसे सगळं नेलेलं आहे, आपल्याला त्याला पकडलंच पाहिजे. त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, हो बरोबर आहे तुझं, चल. आणि मग ऋषिकेश, सारंग, सौमित्र तिघही भाऊ पुन्हा त्या मास्कमॅनच्या मागे पळायचा प्रयत्न करतात. पण तोपर्यंत लगेचच आता माया हात दुखण्याचं नाटक करते. त्यावर सारंग विचारतो, काय झालं, तुम्हाला लागलं आहे का? त्यावर माया म्हणते, हो. मग लगेचच आता सारंग म्हणतो, मग आपण तिकडे जायला नको, आता आपण सरळ घरी जाऊया, चल दादा. त्याबरोबर आता लगेच सौमित्र म्हणतो की तुम्ही तिघंजणं घरी जा, मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवतो आणि मगच घरी येतो. त्याबरोबर ऋषिकेशला सौमित्रचं हे म्हणणं पटतं आणि मग ऋषिकेश आता लगेचच सारंग आणि मायाला म्हणतो, चला आपण घरी जाऊया. मग सारंग, माया आणि ऋषिकेश हे तिघं तिकडनं निघतात. तर आता ऐश्वर्याला प्रश्न पडलेला असतो, बापरे, ही मुलगी तर माझ्याही 4 पावलं पुढे निघाली. नाही म्हणजे यांच्यासमोर यांच्यातले असल्यासारखं नाटक करते, आव आणते आणि मग पाठीमागे हे मास्कमॅन बरोबर मिळते. नाही नाही नाही,
नक्की या मुलीचं काय सुरू आहे ते बघितलंच पाहिजे. आत्ता तू कितीही हुशार असलीस तरी डोंट वरी, ऐश्वर्याची नजर तुझ्यावर पडली. आता तू फक्त ऐश्वर्यासाठी काम करणार, नाहीतर सगळं तुझं बाहेर येणार गुपित. त्याबरोबर आता इथे जानकीला घरातल्या इतर सगळ्या सदस्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. सगळेच जण ऋषिकेश, सौमित्र, सारंग आणि दागिने यांची वाट बघत असतात. इतक्यात जानकी लगेचच म्हणायला लागते, काय प्रकार आहे हा सगळा नाना? बघताय ना, एवढ्या कष्टांनी आपण सगळं गोळा केलं आणि काय घडलं? त्यावर नाना आता जानकीला म्हणतात, जानकी हे बघ, तू काळजी करू नको, सगळं होईल व्यवस्थित. तू काळजी केल्याने काही परिस्थिती बदलणार आहे का? त्याबरोबर लगेचच आता इथे आजी म्हणायला लागते, कळतच नाही नक्की दोष कुणात आहे. नाही म्हणजे परिस्थितीत दोष आहे की आयुष्यात आलेल्या माणसांमध्ये दोष आहे, नशिबात दोष आहे की माणसांमुळे नशिबात दोष आहे. आता आजीने हा जो टोमणा मारलेला असतो तो खरं तर जानकीच्या आईला मारलेला असतो. आता लगेचच इकडे नानासाहेब आजीला म्हणतात, तुम्ही जरा गप्प बसाल का? उगाचच्या उगाच बोलायचं म्हणून तुम्ही काहीही बोलता का? त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा ही त्यांना म्हणते, एक मिनटं, तुम्ही आईला का बोलताय? आई काय चुकीचं म्हणाली आहे? त्याबरोबर लगेचच आता नानासाहेबांना कळत नाही की सुमित्रासुद्धा आज असं का वागते. सुमित्रा म्हणते, आई जे बोलते ना ते चुकीचं नाहीच आहे, बरोबर आहे. त्याबरोबर आजी लगेच नाटक करायला लागते, नाही गं नाही, असू दे बोलू दे मला सुमित्रा, बोलू दे. चूक माझीच आहे, मुळात मी या घरामध्ये का राहते ना ते माझं मलाच कळत नाही आहे, असं म्हणत ते डोकं बडवायला लागते. इतक्यात तोपर्यंत त्या ठिकाणी सारंग, ऋषिकेश आणि माया आलेले असतात. नाना त्या तिघांनाही विचारतात, काय झालं? तुम्हाला मिळाला का तो चोर? कुठे आहेत आपले पैसे? कुठे आहेत आपले दागिने? त्याबरोबर मग मात्र हे तिघंही निरुत्तर झालेले असतात, तिघांकडे उत्तर नसतं. नाना पुन्हा म्हणतात, ऋषिकेश काय विचारतोय मी? मग ऋषिकेश नानांना खरं सांगून टाकतो की नाना, आम्ही नाही पकडू शकलो त्या मास्कमॅनला, आम्ही त्याच्या मागे पळत जाणार होतो, पण मायाच्या हाताला लागलं होतं, त्यामुळे मग आम्हाला पुढे जाता नाही आलं. त्याबरोबर जानकी लगेच मायाला म्हणते, माया तू ठीक आहेस ना? व्यवस्थित आहेस ना? तू ये इथे बस, जरा मलम वगैरे लाव गं तिला. असं आता लगेचच ते लोक अवंतिकाला सांगतात. अवंतिका म्हणते हो हो, आणि मग ते आता मायाला मलम लावण्यासाठी बसवायला घेऊन जाते. तोपर्यंत सुमित्रा म्हणते, याचा अर्थ आपले सगळे पैसे, सगळे दागिने, सगळं आपल्या हातातून गेलं, आता आपल्याला काहीच मिळणार नाही आहे. आता या विचारानेच सुमित्राला चक्कर येते. सुमित्राला चक्कर आल्याबरोबर सारंग ओव्हर पॅनिक होतो. सारंग म्हणतो, काय झालं आता आईला? त्याबरोबर लगेचच ऋषिकेश म्हणतो, काही नाही झालं आहे सारंग, साधीशी चक्कर आली, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि मग लगेचच अवंतिकाला ते सांगतात, अवंतिका जा पटकन पाणी घेऊन ये. अवंतिका आता पटकन धावत जाते आणि पाणी घेऊन येते. त्याबरोबर ऋषिकेश स्वतःच्या हाताने आता आईला पाणी पाजतो आणि म्हणत असतो, आई काय होतंय तुला? बरं वाटतंय ना आई? त्याबरोबर सुमित्रा आता रडायला लागते. जानकी तिला समजावत असते, आई हे बघा, रडू वगैरे नका, प्लीज तुम्ही शांत व्हा, कारण या सर्व गोष्टींचा तुम्हाला त्रास होईल. त्याबरोबर ऋषिकेश हा आईला पाणी पाजतो आणि मग विचारतो, आई तुला आता बरं वाटतंय ना? तू ठीक आहेस ना? त्यावर सुमित्रा म्हणत असते, अरे कसलं बरं वाटतंय आणि कसलं काय? बघतोयस ना हे सगळं काय घडून बसलं ते? अरे कसं झालं रे हे सगळं? त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, आई तू जरा शांत हो ना, असा धीर सोडू नको. तर दुसरीकडे आता ऐश्वर्या ही गोष्ट तिच्या डॅडांना सांगत असते आणि म्हणत असते, डॅडा मला कळत नाही आहे, सध्या त्या लताबरोबर, जानकीच्या आईबरोबर जी मुलगी घरात गेली आहे त्या लोकांच्या, ती मुलगी नक्की आहे तरी कोण? आज ती मुलगी जेव्हा त्या मास्कमॅनच्या मागे पळत होती तेव्हा ती पडली आणि त्यावेळेस मास्कमॅनने पुढे न जाता मागे येऊन तिची मदत केली, तिला उठवलं आणि तो पुढे सरसावला. अहो पण याचा काय अर्थ आहे? त्याने तिची मदत का केली? तिने त्याला पकडला का नाही? दागिने वाचवले का नाही? त्याबरोबर लगेचच सयाजीराव म्हणायला लागतात, खरं तर अशा तोंड लपवून फिरणाऱ्या माणसांवर विश्वास ठेवणंच धोक्याचं असतं पोरी, पण तू तर त्याच्यावर एवढा विश्वास ठेवलायस. त्यावरती म्हणत असते, अहो डॅडा, त्यावेळेस तो माझ्यासाठी खरोखर खूप हेल्पफुल होता, मला त्याची सध्या गरज होती, म्हणून मग मी हे सगळं केलं. खरंच गरज असल्यावर माणसाला कळत नाही ना. पण नाही, आता या प्रकरणाच्या मुळाशी मला जायलाच हवं आणि आता मी या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचणार. डॅडा एक काम करा, मला तुमची काही थोडीफार माणसं द्या.
आजपासूनच मी कामाला लागणार आहे. आता नक्की हे सगळं काय आहे हे कळायला हवंच. प्रकरणाच्या मुळाशी गेलंच पाहिजे, कारण प्रकरण गंभीर होत चाललं आहे असं आता ऐश्वर्या म्हणत असते. तर इकडे जानकी ही आईला म्हणत असते, आई तुम्ही जरा धीर धरा, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका, शांत व्हा. सुमित्रा म्हणत असते, जानकी अगं काय बोलतेस तू, हे तुला तरी पटतंय का? कसा धीर धरू, कशी शांत होऊ? अगं आपल्याकडे दिवाळी आली आहे, दिवाळीचा फराळ करायचा आहे, दिवाळीचं सगळं करायचं आहे आणि आपल्याकडे काहीच नाही राहिलेलं गं. दिवाळी कशी साजरा करणार आहोत आपण? ऐन दिवाळीचा सण आणि घरामध्ये काहीच नाही. त्याबरोबर आता लगेचच सुमित्रा आणखीन रडायला लागते. कसं द्यायचं तोंड या परिस्थितीला मला कळत नाही, काय मार्ग काढायचा गं याच्यातनं? त्याबरोबर लगेच ऋषिकेश म्हणायला लागतो, आई जरा शांत हो गं. तर नाना म्हणतात, अरे ऋषिकेश कशी शांत होईल ती? मला सुद्धा काय करावं काही सुचत नाही आहे. आमचे अकाउंटसुद्धा त्या लोकांनी सील केलेले आहेत, त्यामुळे माझ्या आणि हिच्या दोघांच्याही अकाउंटमधून सुद्धा पैसे निघत नाही आहेत. काय करायचं आहे अशा परिस्थितीत? इतक्यात तिथे सौमित्र येतो. सौमित्रने आता पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली असते. तो सांगत असतो की मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवलेली आहे, पोलीस म्हणालेत शोध घेतील म्हणून. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणत असते, अरे पण काय करायचं सध्या? बघतोयस ना आपण काय काय करतोय आणि काय काय घडतंय, ते कसं करायचं मला काही सुचत नाही आहे. त्यावर आजी लगेच म्हणते, सुमित्रा तू कशाला काळजी करतेस, तू का लोड घेतेस? तुझी ही सून आहे ना, हिला विचार काय करायचं ते, ही लगेच सांगेल, हिच्याकडे असतातच ना नको ते उपाय. जानकी बोल बाई, यावेळेस मग काय करायचं, नवीन काय सुचतंय तुला? त्याबरोबर जानकी लगेचच म्हणते, आजी अहो असं का बोलताय तुम्ही? आणि तसंही संकट आल्यावर कुटुंब जगत नाही का? संकट आल्यावर लोक जगतातच ना. आणि प्रॉब्लेम काय फक्त आपल्याच कुटुंबात आलेले नाही आहेत, प्रॉब्लेम हे सगळ्याच फॅमिलीजमध्ये येत असतात. पण म्हणून लोक जगणं हरत नाही, लोक त्या प्रॉब्लेमला सामोरे जातात आणि त्यातून मार्ग काढतात. त्याबरोबर आजी म्हणतात की हो का, पण म्हणजे नेमकं करायचं काय? दिवाळीचा ऐन सण आलेला आहे, त्या सणाचं काय करायचं? नाही म्हणजे आता फराळ वगैरे तर करायला लागणार ना, त्याचं काय? दिवाळी साधेपणाने करू गं, तू म्हणशील तसं करू सगळं, पण फराळाचं काय? त्याबरोबर जानकी म्हणते, फराळच तर करायचं आहे आपल्याला. आता जानकीने आपल्याला फराळ करायचं आहे असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की नक्की जानकी काय बोलते. ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी अगं. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश एक उत्तम कल्पना आहे माझ्याकडे. आणि मग आता जानकी सगळ्यांना तिची आयडिया सांगते. आता पुन्हा एकदा जानकीने नव्या उमेदीने सगळं हरलेलं असतानाही पुन्हा सगळं जिंकण्याची तयारी दाखवलेली असते. त्याबरोबर दुसऱ्या दिवसापासून सगळेजण कामाला लागलेले असतात. जानकी ही मिळेल ते पडेल ते काम करत असते, झाड लोट वगैरे सगळंच. तर इतक्यात त्या ठिकाणी एक बाई येते आणि ती म्हणायला लागते, अहो ताई तुम्ही सगळी ही कामं कशाला करताय? खरंच. त्यावर जानकी म्हणत असते, हे बघा ताई, कोणतंही काम छोटं किंवा कोणतंही काम मोठं असं काही नसतं, काम हे काम असतं. त्याबरोबर ती बाई जानकीला म्हणते, जानकी ताई हे घ्या, हे तुमच्या कष्टाचे पैसे आहेत. त्याबरोबर जानकी म्हणते, ताई मला हे पैसे देण्यापेक्षा तुम्ही जर फराळ बनवण्याचं काही साहित्य दिलं तर बरं होईल हो. त्याबरोबर ती बाई म्हणते, ठीक आहे मी आलेच घेऊन. आणि मग आता फराळ बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सारं साहित्य घेऊन ती बाई तिथे आलेली असते. त्याबरोबर आता इकडे ऋषिकेश हा गोण्या वाहत असतो, टेम्पो भरत असतो. आता ऋषिकेश हा कष्टाचं काम करत असतो आणि आता ऋषिकेशला सुद्धा त्याच्या कष्टाचे पैसे मिळालेले असतात. ऋषिकेशसुद्धा आता ते पैसे घेऊन खूपच जास्त आनंदी आणि खुश झालेला असतो. त्यानंतर आता दुसरीकडे आपण पाहतो की इकडे सौमित्र आणि अवंतिका हे सुद्धा त्यांच्या कामासाठी बसलेले असतात कोर्टाच्या बाहेर. पण त्यांना फार वेळ कोणीच माणूस येऊन मदत मागत नाही, पण मग नंतर त्यांच्याकडे सुद्धा कामं यायला लागतात. तर इकडे सारंग हा एका दुकानामध्ये कामाला आलेला असतो. सारंग दुकानाची झाडझटक करतो, गिराहिकांना सामान देतो वगैरे सगळं करतो आणि पैसे मिळवतो. तर आता इकडे
ती बाई जानकीला म्हणते, वहिनी हे घ्या साहित्य. त्याबरोबर जानकी म्हणते, ताई तिथे ठेवा ना, मी घेऊन जाईन. त्यावरती होकार देते आणि बाजूला एका झाडाखाली ते सगळं साहित्य ठेवते. तर इकडे हळूहळू आता सौमित्र आणि अवंतिकाकडे लोक यायला लागलेली असतात आणि लोक आता त्यांच्याकडूनही काम करून घेतात. आता बघता बघता रात्र झालेली असते आणि रात्रीचे सगळे घरी आलेले असतात. सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश, सारंग, जानकी सगळेच. मग आता घरी आल्याच्या नंतर इथे लगेचच सगळे म्हणायला लागतात, वाह आजचा दिवस आपण खूप कष्ट केलेले आहेत, चला आता आपापले पैसे देऊया. आणि मग सगळेजण आपापलं कॉन्ट्रीब्युशन देतात. मग ऋषिकेश हा सगळे पैसे टोटल किती आहेत हे मोजण्यासाठी हातात घेतो. आता ऋषी पैसे मोजत असेपर्यंत जानकी म्हणते, पैसे बघून साधारण अंदाज बांधता येतोय की हे पैसे जवळपास म्हणजे 25,000 आसपास तर असतील. त्याबरोबर आजीचे डोळे फिरतात. तर आता इकडे ऋषिकेश सगळे पैसे मोजतो आणि म्हणतो, नेट 32,000 रुपये आपण गोळा केलेले आहेत. त्याबरोबर सारंग लगेचच म्हणायला लागतो, काय 32,000? वा वा वा, म्हणजे आपण सगळ्या रणदिव्यांनी मिळून कष्ट करून 32,000 रुपये कमवले, वा. त्यानंतर आता संपूर्ण रणदिवे कुटुंबीय हे फराळ करायला बसलेलं असतं. आता त्यांना मायासुद्धा मदत करत असते आणि आता जानकीची आई लतासुद्धा मदत करत असते. तर आजी या मात्र हे सगळं फक्त बघत असतात. तर लगेचच सुमित्रा जानकीला म्हणते, जानकी अगं पण लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील जेव्हा त्यांना कळेल की असे रणदिवे कुटुंबीय रस्त्यावर फराळ विकतायत. त्यावर जानकी म्हणते, काय म्हणेल म्हणजे? हेच म्हणेल की रणदिवे कुटुंबांना कष्टाची लाज वाटत नाही. रणदिवे कधीच कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाही, एकामेकाच्या साथीने कायम ठामपणे उभे राहतात, बस. त्याबरोबर हे ऐकून सुमित्राला सुद्धा खूप छान वाटतं आणि सुमित्रा जानकीला लगेचच मिठी मारते, जवळ घेते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.